गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि समर्पण या आपल्या 2027 महाराष्ट्र बोर्डसाठीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या खास बॅचमध्ये इथे आपण शिकत असतो 2027 बोर्डसाठीचा विज्ञान भाग 1 भाग 2 मराठी मीडियमसाठी, सायन्स 1 सायन्स 2 हे सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. एक संपूर्ण आठवडा हा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी असतो आणि एक आठवडा हा सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. तुम्हाला फक्त व्हिडिओ लेक्चर्सच नाही तर या ठिकाणी मिळणार आहेत IMP टॉपिक, हँड रिटन नोट्स, PYQ क्वेश्चन्स, तेही अगदी फ्री ऑफ कॉस्ट. आणि म्हणूनच सायन्स वाला दादा या चॅनलवर आजवर अनेक हजारो मुलं आपले शिकत आहेत. मित्रांनो, आपलं चॅप्टर चालू होतं सायन्स 2 चा चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. आणि आपलं जे गुरुवारचं लेक्चर आहे त्यावर ज्या तुम्ही भरभरून कमेंट दिल्या आहे लाजवाब. आणि आपण ज्यावेळेस लेक्चर संपेल त्यावेळेस मी तुमच्या कमेंट पण वाचणार आहे, तुम्ही काय काय कमेंट केल्या आहे. आणि असं आपण दर व्हिडिओला करायचं का मला ते पण सांगा, म्हणजे तुमच्या कमेंटला मी तुम्हाला रिप्लाय पण देत जाईल. असो, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं पोरांनो, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याबद्दल आपण बघितलं होतं की जो ओवम आहे, एक्सेल आहे, हा ओव्हिडक्ट मध्ये येऊन वाट बघतो. काय वाट बघतो रे? आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे असं तो म्हणत असतो. पण दादा, हा जो ओवम किंवा एक्सेल आहे हा प्रत्येक वेळेस त्या ओव्हिडक्ट मध्ये येऊन बसतो का? दर दिवशी होतं का असं? तर मी तुम्हाला उत्तर दिलं होतं नाही. मग नक्की येतो तरी का आणि कधी येतो, असे तुमचे बरेच प्रश्न होते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल. मग आज आपण बघणार आहोत की जो एक्सेल आहे हा ओव्हिडक्ट मध्ये येतो का आणि आल्यानंतर होतं तरी काय. आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे पोरांनो मेन्स्ट्रल सायकल. हा टॉपिक ज्यावेळेस पूर्ण कव्हर होईल त्यावेळेस 100.3.4% देऊन गॅरंटीने सांगतो, मुलींबद्दलचा तुमचा आदर, जी रिस्पेक्ट आहे, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, हा पूर्णपणे बदललेला असेल. ही एक अशी गोष्ट आहे ना की जी आजवर आपल्या घरच्यांनी किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्यापासून लपवून ठेवलेली ही गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीतही असते पण तितकंसं कोणी त्यावर बोलत नाही किंवा त्या गोष्टीची लाज असते. आणि म्हणूनच आपण ह्या टॉपिकला तुम्हाला इतक्या सिंपल भाषेमध्ये सांगणार आहे ना की तुमच्या चांगल्या गोष्टी लक्षात राहतील. आणि त्याचबरोबर मेन्स्ट्रल सायकलचे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स येतात, तर त्यावरती आन्सर्स कसे लिहायचे, 1 लाईनचे आन्सर्स असतात. सगळं काही कव्हर केलेलं आहे. सीधी बात, नो बकवास. सुरुवात करूया मेन्स्ट्रल सायकलला. तर पुराणो, मेन्स्ट्रल सायकल म्हणजे काय? रिपिटेटिव्ह चेंजेस इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे हिच्यात सातत्याने वेगवेगळे बदल होत असतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, एक साधारणपणे वय 12 ते 17 या वयागोटामध्ये जे ना आपले हॉर्मोन्स जे आहेत हे चेंजेस व्हायला, बदलाव व्हायला सुरुवात असते. नुसते एक्सटर्नलच नाही तर इंटरनल सुद्धा बऱ्याच गोष्टी बदलायला सुरुवात होत असते. मग ह्या वयामध्ये ज्याला आपण म्हणतो ना की आपण मच्युअर होतो, मॅच्युरिटी असते ते आपल्या ह्या वयामध्ये, ते हे वय असतं. तर जसं मुलांचं असतं की 12 ते 16 वर्ष तुम्हाला मी सांगितलं, त्या वयामध्ये स्पर्म तयार व्हायला सुरुवात होते, स्पर्म रेडी असतात. तसं फिमेल मध्ये पण असतं. इंटरवल कधी होते ही? एव्हरी 28 to 30 डेज. प्रत्येक 28 ते 30 दिवसांनी ही जी सायकल रिपीट होते. म्हणजे ह्या महिन्यात आली तर त्या दिवसापासून पुढच्या 28 ते 30 दिवसानंतर परत ही सायकल रिपीट होते. स्टार्ट ॲट प्युबेरिटी. प्युबेरिटी हिट करते. जसं की मी तुम्हाला सांगितलं परत एकदा, 12 ते 17 वय ह्या वयोगटामध्ये प्युबेरिटी हिट करते. उष्णता एक प्रकारची ज्याला आपण म्हणतो ती वाढते आणि मग काय होतं, मेन्स्ट्रल सायकलला सुरुवात होते. नॅचरल प्रोसेस ही अतिशय नॅचरल प्रोसेस जी कंट्रोल करतो 4 हार्मोन्स. किती हार्मोन कंट्रोल करतो रे? 4 हार्मोन्स. पोरांनो, जेव्हा मी इकडे बोलतोय तुम्हाला पण तिकडे रिपीट करायचंय. मी जसं 4 हार्मोनाची ऍक्शन करतोय तुम्हाला पण करायची, कारण की रिपीट रिपीट डोक्यात फिट, रिपीट रिपीट डोक्यात फिट. माझे पोरं कायच म्हणणार, नॅचरल प्रोसेस आहे ही कंट्रोल करतं. किती हार्मोन? 4 हार्मोन कंट्रोल करतात. किती हार्मोन कंट्रोल करतात रे? 4 हार्मोन कंट्रोल करतात. दादा, कोणकोणते हार्मोन्स आहेत ते? तर बघा, हे जे 4 हार्मोन आहे त्याच्यामध्ये पहिला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. कोणता हार्मोन आहे रे? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. कोणता हार्मोन आहे रे? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. दुसरा ल्युटिनायझिंग हार्मोन. कोणता हार्मोन आहे रे? ल्युटिनायझिंग हार्मोन. कोणता हार्मोन आहे रे? ल्युटिनायझिंग हार्मोन. तिसरा इस्ट्रोजन. कोण आहे रे पोरांनो? इस्ट्रोजन. कोण आहे रे पोरांनो? इस्ट्रोजन. चौथा प्रोजेस्टेरॉन. कोण आहे रे पोरांनो? प्रोजेस्टेरॉन. कोण आहे रे राजा? प्रोजेस्टेरॉन.
आता दादा हे 4 हार्मोन्सचं काम काय मला सांगा. जेव्हा स्पर्म मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये तयार होता, प्रवास लांबचा आहे. आठवतंय ना पोरांनो, लेक्चर नंबर 2 ज्याने केलेलं आहे 100% त्याला हा धडा चांगला समजेल आणि त्याला मजा येईल आता हे लेक्चर करताना. त्यात मी तुम्हाला बोललो तो प्रवास लांबचा आहे. मग तो काय करतो रे, वेगवेगळ्या ज्या ग्लँड्स आहे त्या सगळ्यांकडून काय प्रोटीन घ्यायचं काम करतो. मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये हे जे हार्मोन्स आहे हे कुठले 4 प्रकारचे आहे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनेझिंग हार्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. मग हे 4 हार्मोन्सचं नक्की काम काय आहे बघा. मेन्स्ट्रुअल सायकल ही अशा प्रकारची एक सायकल आहे. होतं काय पोरांनो, एक सिंपल पहिले आपण कन्सेप्ट समजून घेऊ थेरॉटिकल भाषेमध्ये आणि मग याच्यामध्ये जाऊया. बघा समजून घ्या, एक असा एक गोळा असतो, पूर्ण मासाचा असा एक गोळा आहे. तर हा गोळा जी तुम्हाला ओव्हमचं एक सेल जिथे तयार होतात ना, तिथे पहिले हा एक तयार होतो. मग हा प्रत्येकी बरोबर 1 महिन्याच्या सर्टन दिवशी, म्हणजे आपण पकडला की एक साधारणपणे हा 11 किंवा 12 तारखेला महिन्याचा हा ओव्हिडक्ट मध्ये जाऊन बसतो आणि तो वाट बघतो कोणाची. कर्ण अर्जुन, मेरे कर्ण अर्जुन आएंगे. कर्ण अर्जुन म्हणजे कोण आहे रे, स्पर्म. कर्ण अर्जुन म्हणजे कोण आहे राजा, स्पर्म. स्पर्मची तो वाट बघतो. का वाट बघतो दादा, कारण की जेव्हा ओव्हिडक्ट मध्ये एक सेल बसतो मग तिकडून स्पर्म येणार. जर स्पर्म आला तर तो फर्टिलाइज होतो, फर्टिलाइज झालं तर बेबीचं तयार होणार. बरोबर आहे की नाही या गोष्टी. मग जर का प्रत्येक महिन्यात असं पॉसिबल आहे का की स्पर्म येतीलच आणि फर्टिलायझेशन होईल, नाही. मग हा ओव्हिडक्ट मध्ये बसलेला ओव्हम म्हणजे एक सेल जातो तरी कुठे, त्या प्रश्नाचं आज आपल्याला उत्तर बघायचंय. बघा पहिले आहे पोरांनो पिरियड ऑफ मेन्स्टरेशन. पिरियड ऑफ मेन्स्टरेशन बघा तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत आहे सगळ्यात राईट कोपऱ्यामध्ये बघा तुम्ही. हा पिरियड ऑफ मेन्स्टरेशन म्हणजे काय की ह्या काळामध्ये आहे ना पोरांनो, आपले जे पूर्ण फिमेलची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे तो पूर्ण पोटाचा भाग आहे, युटेरस आहे किंवा जो ओव्हिडक्ट आहे, हा तयारी करतो. तयारी म्हणजे काय मला सांगा, आपल्या घरी एखादे पाहुणे आले, आपण काय प्रॉपर तयारी करतो, पाहुण्यांना बसायला इथे जागा, झोपायला इथे, जेवायला, असं तसं. इकडे पण काय बेबी तयार होणार आहे. मग फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तयारी करते. कसली तयारी करते, जो युटेरसचा भाग आहे ना तिथे वेगवेगळ्या स्किन्स तयार करते. का, जे बेबी जे बाळ राहणार आहे त्याला मस्त सुरक्षित छान ठेवण्यासाठी काय युटेरस मध्ये जागा तयार करतो. मग या पूर्ण स्किनवर स्किन अशा लेयर्स येतात ज्याला आपण म्हणतो कॉर्पस ल्युटियम. काय म्हणायचं त्याला, कॉर्पस ल्युटियम. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व कोण असतं, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन. कोण इन्व्हॉल्व असतं, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन. कोण इन्व्हॉल्व असतं, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन. कॉर्पस ल्युटियम तयार होतो. ओव्हिडक्ट मध्ये पण काय एक सेल येऊन बसता. कसली वाट बघता, फर्टिलायझेशनची. कारण की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला काय वाटतं की अरे जर स्पर्म आले आणि फर्टिलाइज झाले तर बाळाला कुठं ठेवायचं, ओव्हिडक्ट मध्ये तयारी करून ठेवतो. मग आता हा जो एक सेल आहे या ओव्हिडक्ट मध्ये येऊन बसतो पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन मध्ये. पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम वॉल, एंडो म्हणजे काय रे पोरांनो, एक्सटर्नल. एंडो म्हणजे काय रे पोरांनो, एक्सटर्नल. बाहेरून पूर्णपणे वॉलचं स्ट्रक्चर तयार होतो पोटामध्ये. कुठे, फिमेलच्या पोटामध्ये दर महिन्याला. मग आता हा 13 दिवसापर्यंत वाट बघतो, मेरे कर्ण अर्जुन आएंगे, म्हणजे स्पर्म येतील आणि फर्टिलायझेशन होईल. पण असं झालंच नाही. प्रत्येक वेळेस पॉसिबल आहे का, होईल नाही. तर ज्या लहान मुली असतात 12-13 वर्षाच्या पुढे, यांच्या पूर्ण शरीरात अशी प्रोसेस प्रत्येक महिन्यात चालत असते. 13 तारखेला वाट बघतो. जर का झालं नाही तर 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन पिरियड चालू होतो. आता ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजे काय, एक सिंपल भाषेत सांगायचं झालं पोरांनो, विचार करा. एक पूर्णपणे जी एंडोमेट्रियम वॉल आहे पोटामध्ये फिमेलच्या तयार होते. पूर्ण स्किन जी आहे ती नवीन तयार होते. का, की बाळ तयार होणार आहे. जो ओव्हिडक्ट मध्ये बसलेला एक सेल आहे हा पूर्ण तयार झालेला असतो, तो वाट बघत असतो, पण त्यावेळेस स्पर्म येत नाही. मग हा पूर्ण मासाचा जो गोळा आहे पोरांनो हा ब्रेकडाऊन करतो, रप्चर होऊन जातो, तो पूर्णपणे तुटतो. तो तुटला की जी फिमेलच्या पोटामध्ये युटेरस जवळची एंडोमेट्रियम वॉल आहे ती स्वतःच ब्रेकडाऊन करते. का, कारण बाळ जर येणार नसेल तर ती गोष्ट फिमेलसाठी हानिकारक आहे. कारण हा पूर्णपणे काय एक प्रकारची दुसऱ्याला वाढवण्यासाठीची जागा आहे ना ती, पण तो बाळ तर काही तयार होणार नाही. मग हे सगळं जे ब्लड आहे हे पूर्ण फिमेल मधून बाहेर पडतं 4 ते 7 दिवसांपर्यंत. जस्ट इमॅजिन करा, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की एखादा ब्लेड आहे, तो जर का आपल्या हाताला मारा तरी आपण आई ग असं करतो. नॉर्मल लागलं, खरचटलं, थंडीमध्ये बघा मुलं खेळतात, पडतात, ते गुडघ्याला बघा आपल्याला थोडंफार लागतं रक्त, तरी आपल्याला त्रास होतो, किती दिवस आपण म्हणतो. जस्ट इमॅजिन पोरांनो, 4 ते 7 दिवस कंटिन्यू ब्लिडिंग होत राहणं, किती मोठा त्रास आहे हा.
आणि ह्या गोष्टींना प्रत्येक फिमेल प्रत्येक महिन्यात फेस करत असते. विचार करा, त्या 4 ते 7 दिवसांमध्ये त्यांना कसली अपेक्षा असते रे राजा? फक्त त्यांना कोणीतरी सांभाळून घेणारं, केअर करणारं याची अपेक्षा असते. पण ह्याच वेळामध्ये बऱ्याच वेळा जे अनेक लोक आहेत, जाणून बुजून नाही पण अजाणतेपणे त्यांचं काही त्यांच्याशी मतभेद होतात, भांडणं होतात आणि अशाच वेळेमध्ये त्या मुली जास्त डिप्रेशनमध्ये जातात. हा जो काळ आहे हा सुरुवातीला मुलींसाठी खूप वेगळा असतो. आता तरी अलीकडे खूप जास्त जागरूकता आलेली, पहिले असं अजिबात नव्हतं. मुलींना माहितीच नव्हतं अचानक काय होतंय. अजूनही बऱ्याच घरांमध्ये बऱ्याच मुलांना ही कन्सेप्टच माहित नाही. आणि म्हणून मी म्हणतो की खरं तर आपल्याच घरातून आपल्या मुलाला ज्यावेळेस तिच्या घरचे सांगायला सुरुवात करतील मेन्स्ट्रुअल सायकल नक्की काय आहे, पिरियड्स नक्की काय, प्रत्येक महिन्यात मुलींना किती ब्लिडिंग जातं, ह्या गोष्टी ज्यावेळेस सांगायला सुरुवात होतील ना, त्यावेळेस त्यांचा इतर मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. एक सिंपल लॉजिक सांगा, आपण ज्यावेळेस एखाद्या बसमध्ये जातो किंवा कुठे पण लाईनीत उभे असतात, आपण सहजपणे काय म्हणतो, अरे यार मुलांमध्ये नेहमी चर्चा चालते, मुलींनाच प्रिऑरिटी देतात, यांनाच पहिले बसायला जागा देतात, यांना एवढं लाईनीत उभं पण राहावं लागत नाही, प्रत्येक ठिकाणी लवकर काम होतं. मला सांगा, ज्यावेळेस ती ब्लिडिंग चालू असणार आहे, सगळ्यांनाच नाही पण होऊ शकतं ना बऱ्याच मुलींना ते ब्लिडिंग चालू असेल, त्यावेळेस अशा कंडिशनमध्ये उन्हातानाच्या पावसाच्या त्या उभ्या राहू शकतात का? बसमध्ये एवढ्या गर्दीमध्ये त्या उभ्या राहू शकतात का? खरं आहे की नाही राजा रे? हा काळ खूप डेंजर आहे, खूप खतरनाकवाला काळ आहे. तुम्ही जस्ट इमॅजिन करा, ती पूर्ण वॉल ब्रेकडाऊन होते. त्या आपल्या 16-17 वर्षाच्या माता भगिनींना, माझ्या लहान लहान बहिणींना माहीतही नाहीये इतका त्रास होतो. म्हणून सांगतो, आपल्याला माहित तर नसतं हे दिवस कधी येणार आहे, पण ऍटलिस्ट त्यांचा रिस्पेक्ट करणं ही तर आपली गरज आहे की नाही. आणि ही गोष्ट एवढी इम्पॉर्टंट आहे की ह्या वेळेस बऱ्याच मुलींना ज्यावेळेस मेन्स्ट्रुअल सायकल येते त्यावेळेस आपण कोणाला अगेन्स्ट नाही कुठल्या गोष्टीत, आपण त्यांना बऱ्याच गोष्टींपासून लांब ठेवलं जातं, पाणी शिंपडलं जातं, बऱ्याच गोष्टी या चांगल्या वाईट ह्या नंतरचा भाग आहे. पण राजा रे, जर मेन्स्ट्रुअल सायकल मुलींना आलीच नाही, त्या लेडीजला आलीच नाही, तर मला सांगा ती आई तरी कशी होणार, तुमच्या बाळाला जन्म तरी कशी देणार आहे? ही मेन्स्ट्रुअल सायकलच तर मेन रिझन आहे की ज्यामुळे बाळाला जन्म दिला जातोय. तर याचा किती रिस्पेक्ट केला पाहिजे, त्या दिवसांमध्ये आपण किती आदर केला पाहिजे या गोष्टींचा. आणि मुलांनो, ही गोष्ट खूप काळ चालत असते, त्या बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर 14 ते 16 वर्ष जे आहे, हे 14 ते 16 दिवस आहे, 14, 15, 16, 17 ही जी तारीख आहे, हे साधारण 4 ते 7 दिवस हा ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजे ब्लिडिंग बाहेर पडत असते. त्यानंतर परत 17-18व्या दिवसापासून पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लँड इन एंडोमेट्रियम. परत जे जे सिक्रेशन्स ग्लँड आहे, जसं की आपला जो तुम्हाला वेगवेगळे हार्मोन्स, प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, स्टिम्युलेटिंग हार्मोन, हे सगळे एकत्र येतात आणि परत नव्याने तयार करायला सुरुवात होता. जेवढी पण जी काही घाण झालेली आहे पोटामध्ये, जे ओव्हिडक्ट ब्रेकडाऊन झालेला आहे, एंडोमेट्रियम वॉल तुटलेली आहे, ते पूर्ण साफसफाई करून परत नव्याने जनरेट होतं. परत एकदा पहिल्या दिवशी परत चालू होते, परत एंडोमेट्रियम वॉल बनते, परत जो ओव्हिडक्ट आहे तो ओव्हिडक्ट ओव्हरी जो असतो तो ओव्हिडक्ट मध्ये येतो, वाट बघतो स्पर्मची. हे असं प्रत्येक वेळेस चालत असतं आणि ही एक रिपिटेटिव्ह सायकल आहे जी प्रत्येक वेळेस अगेन अँड अगेन चालत असते. आता बघा, मेन्स्ट्रुअल सायकलचा फेज कसा असतो. साधारणपणे पहिले जे 4 दिवस असतात त्यावेळेस नव्याने सुरुवात होते, म्हणजे एक नवीन एंडोमेट्रियम वॉल तयार व्हायला सुरुवात होते. साधारणपणे 5 ते 8 आणि 9 ते 12 हे जे दिवस आहेत, ही प्रॉपर आता रेडी आहे. म्हणजे 5 ते 9 पर्यंत ती स्वतःमध्ये चेंजेस करते, ज्या सगळ्या गोष्टी ओव्हिडक्ट मध्ये येऊन वाट बघता. 9 ते 12व्या दिवशी हे वाट बघतं की हा येणार आहे की नाही बाबा रे, स्पर्म येणार आहे की नाही, ते वाट बघतं तिथे ओव्हिडक्ट मध्ये ओव्हरी. जर का स्पर्म आला नाही तर 13व्या दिवसापासूनच तुम्ही बघा ब्रेकडाऊन होतोय, जे पूर्ण एंडोमेट्रियम वॉल ही ब्रेकडाऊन होते 14व्या दिवसापर्यंत. आता हे डिपेंड करते 4 ते 6 दिवस, 5-10 दिवस हे गोष्ट चालत असते रिपिटेटिव्ह प्रत्येक महिन्यामध्ये. परत 15व्या दिवसापासून ते 21व्या दिवसापर्यंत हे जेवढ्या पण वॉल्स आहे या पूर्णपणे ब्लिडिंगद्वारे बाहेर काढल्या जातात, कारण का पूर्ण साफसफाई करायची नव्यानेसाठी. 21 ते 28 दिवसासाठी परत रिजनरेट व्हायला हळूहळू सुरुवात होते. अशी एक सायकल आहे जी प्रत्येक महिन्यात चालते. आता बऱ्याच मुलांचा हा कॉमन प्रश्न आहे, दादा ही 13 तारीख फिक्स असते का? तर असं काही नाहीये राजा, ही प्रत्येक फिमेल टू फिमेल डिफरंट होते, ती बदलते सुद्धा. बऱ्याच वेळात असं सुद्धा होतं की ह्या सायकल रिपिटेटिव्ह मध्ये काही अडचणी येतात, ज्या नव्याने म्हणजे 12 ते 16 वर्ष असतं ह्यावेळेस पहिल्यांदाच मेन्स्ट्रुअल सायकल येते ना, मग त्यावेळेस गरजेचं नाही की प्रत्येक महिन्यातच येईल किंवा एकदम अप टू डेट टाइम टू टाइमच येईल, थोडे 4-5 दिवस मागे पुढे असाही त्रास असतो. म्हणजे ऑफलाईनला बऱ्याच ज्यावेळेस आपल्या ज्या दिदी आहेत त्या आपल्याला विचारायचं की दादा ह्या जे रिपिटेटिव्ह आहे हा एकच पद्धतीने येत नाही, कधी 13 to 13 असतं, कधी कधी बदलून पण जातं.
बऱ्याच गोष्टी डिफरंट असतात. यामध्ये बऱ्याच गोष्टींचा फरक पडतो, की तुम्ही किती एक्सरसाइज करता आहेत किंवा तुम्ही काय खातायत, ह्या गोष्टी सुद्धा त्याच्याशी इम्पॅक्ट आहे. इव्हन तुम्ही की छान झोप घेतायत की नाही, या बऱ्याच साऱ्या गोष्टी. आणि ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ही तुम्हाला माहिती आहे साधारणपणे 45 ते 50 वर्ष फिमेलची जी असतात त्या वयापर्यंतच असते. पण विचार करा कितीतरी प्रमाणात किती मोठा त्रास होतो. मी तुम्हाला गुरुवारच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की जन्म झाल्यापासून oocytes जे मॅच्युअर झालेल्या oocytes असतात ते सुद्धा मेन्स्ट्रुअल सायकलचा प्रकार आहे. बट जी ब्लिडिंग व्हायला ऍक्च्युअली जे ब्लड बाहेर पडतं ते कधी वय साधारणपणे मुलींचं 12 ते 17 असतं त्या वयामध्ये. सो आय होप सो की यानंतर म्हणजे सायन्सवाल्याच्या पोरांना सांगायची गरज नाही पडणार. प्रत्येक माता भगिनींचा आणि मुलींचा तुम्ही चांगल्या पद्धतीने रिस्पेक्ट करणार की आपल्याकडच्या पोरांना आणि आपल्या पोरींना म्हणणार अरे सायन्सवाल्याचा आहे का स्टुडंट, नाही नाही हा 100% चांगला, त्यांना सिक्युअर फील व्हायला पाहिजे की अरे नाही आपले पोरं हे असं. आय होप सो की तुम्ही दादाचा हा आपला प्रॉमिस नक्की लक्षात ठेवणार. तुम्हाला प्रॉमिस करणार हो दादा याच्या पुढे आपणच आपलेच पोरं काय रे सगळेच जे शिकत नाही त्यांना सुद्धा मी हेच गोष्ट सांगेन. आता ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे तर बऱ्याच मुलांना शायरी आवडते मी केलेली, तर ह्या मेन्स्ट्रुअल सायकलसाठी खास मुलींसाठी एक छान शायरी, म्हणजे नॉट मुलींसाठी पण सगळ्यांच्या वतीने तुम्ही म्हणू शकतात कोणालाही. शायरी अशी पुरांनो, ही जी 7 दिवस जवळपास ही सायकल चालते, तो ये 7 दिन में 7 तोहफों के साथ आऊंगा, आप क्या हो मेरे लिए ये हर पल बताऊंगा, और जब थामूंगा हाथ तुम्हारा तो ये 7 दिन के लिए नहीं 7 जन्मों तक साथ निभाऊंगा. तर अशी ही गोष्ट आहे. फक्त 7 दिवसांसाठीच नाही रे राजा, तर पूर्ण पुढचे 7 जन्म असो किंवा कुठे पण आपल्या जवळची व्यक्ती असो किंवा लांबची, पण प्रत्येक महिलेला प्रत्येक मुलीला एक चांगला रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं असेल. आणि मी तुम्हाला बोललो होतो हे बा, हे जे शिकवलंय पुस्तकातलं ज्ञान हे तर तुम्हाला मिळणारच आहे, तुम्ही इतर ठिकाणी शिकणार आहे. पण त्या मागचा दृष्टिकोन समजणं जगणं काय आहे हे समजणं सुद्धा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून या गोष्टी तुम्हाला जाणीव करून देणं हे माझं मी काम समजतो म्हणून तुम्हाला सांगतो. यानंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी पुरांनो 100.3.4% पेपरला विचारणारा टॉपिक आहे हा. हो दादा 3 मार्क्सला लिहून घ्या, तुमच्या शाळेच्या एक्झामला विचारला जाणार आहे, विचारला जाणारच आहे. एवढा इम्पॉर्टंट आहे दादा. बोर्डला आलेला आहे, बोर्डला बऱ्याच वेळा बघा काय IVF इन विट्रो फर्टिलायझेशन पहिली टेक्निक कोणती आहे? IVF इन विट्रो फर्टिलायझेशन पहिली टेक्निक कोणती आहे? IVF इन विट्रो फर्टिलायझेशन. कमेंट मध्ये टाका पहिली टेक्निक कोणती आहे रे? IVF इन विट्रो फर्टिलायझेशन. कोणती रे राजा? इन विट्रो फर्टिलायझेशन. दुसरी कोणती आहे? सरोगसी. कोणाची गसी? सरोची गसी. गसी रे गसी, सरोगसी. दुसरी टेक्निक कोणती आहे? सरोगसी. दुसरी टेक्निक कोणती आहे? सरोगसी. तिसरी स्पर्म बँक. तिसरी कोण आहे रे? स्पर्म बँक. जशी ब्लड बँक असते तशी स्पर्म बँक सिमेन बँक सुद्धा असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी का? तर असे बरेच पालक आहेत की ज्यांना काही कारणास्तव मूलबाळ होत नाही. तुम्ही समाजात आपल्या आजूबाजूला बघितलं असेल असे बरेच कपल असतात, लग्न होऊन बराच काळ सोसला जातो पण त्यांना काही बाळच होत नाही. त्यांना तर बाळ पाहिजेच आहे. मग पाहिजेच आहे ते काय करतील? टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी या मग टेक्नॉलॉजी कोणकोणते आहेत तर ते बघा. रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. व्हाय कपल कॅन नॉट हॅव चिल्ड्रन. सगळ्यात पहिले प्रॉब्लेम काय आहे ते शोधा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी काही प्रॉब्लेम तर नाहीये, आता चेक करून घ्या. फिमेलचे काय रिझन्स आहे? इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल. जर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इरेग्युलेटरी आल्या, बरं पोरींनो आतापासून विचार नाही करायचा, कारण हे जे 17 वर्षापर्यंतचं वय आहे या वयामध्ये मेन्स्ट्रुअल सायकलची इरेग्युलरिटी असणं इट्स अ नॉर्मल. 20-22व्या वर्षानंतर जर का तुम्हाला इरेग्युलरिटी आल्या तर हा सिरियस इश्यू असू शकतो. त्याच्यानंतर काय तुम्हाला oocyteचं जे प्रोडक्शन आहे ते चांगल्या पद्धतीने झालं नाही. ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट. जो ओव्हिडक्ट आहे तिथे जर का ओव्हम बसूच शकला नाही तर प्रॉब्लेम आहे. डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन युटेरस. युटेरस मला सांगा युटेरस मध्ये सगळ्यात पहिले काय कोण येतं? बेबी. छान असं बाळ तयार होतं. त्या बाळ जिथं तयार होतं तिथे एंडोमेट्रियम वॉल तयारच नाही झाली तर प्रॉब्लेम आहे. आपण मग ही एक डिफिकल्टीज आहे. मेल मध्ये अब्सेन्स ऑफ स्पर्म इन सिमेन. सिमेन मध्ये जर का स्पर्म राहिलाच नाही तर तुम्हाला माहिती आहे स्पर्म कुठे तयार होता? टेस्टिस मध्ये. टेस्टिस मध्ये काय? सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. टेस्टिस मध्ये काय असतात? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. असे बरेच लॅब्युल्स आहे, त्यांच्यामधून काय तयार होतं? स्पर्म तयार होतो. म्हणजे बाहेर पडणारं सिमेन स्पर्मच नसेल तर
प्रॉब्लेम आहे. स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म, पोरांनो प्रवास लांबचा आहे, ऑलमोस्ट किती रे 6.4 की 6.5 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. जर काही डिस्टन्स ट्रॅव्हल करायला तुम्ही स्लो गेले चालेल का? नाही, फास्ट मुवमेंट पाहिजे, तो एक प्रॉब्लेम आहे. अॅनॉमलीज इन स्पर्म, स्पर्म मध्ये काही ना काही बिघाड असली, स्पर्मचा नंबर काउंट कमी असता तर प्रॉब्लेम येतो. तुम्ही 9वी मध्ये शिकले वेगवेगळे जेनेटिक डिसऑर्डर कोणकोणते असतात, त्यापैकी या गोष्टी, ह्या बरेच रिझन्स असतात जे कपलमध्ये असतात. मग आता यांनी काय करायचं? यांनी पुढच्या गोष्टी करायच्या. पहिलं आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. कोणते रे राजा? इन विट्रो फर्टिलायझेशन. कोणते रे राजा? इन विट्रो फर्टिलायझेशन. वन ऑफ द मोस्ट 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 इम्पॉर्टंट 2027 महाराष्ट्र बोर्ड साठी. व्हॉट इज द IVF? IVF म्हणजे काय? इन विट्रो फर्टिलायझेशन. पोरांनो तुम्ही आजपर्यंत रट्टा मारला असेल, आज मी तुम्हाला एकदम क्लिअर सिंपल मध्ये गालावरती डिंपल पडोस तर एवढं इझी सांगणार आहे. फर्टिलायझेशन डन इन टेस्ट ट्यूब. फर्टिलायझेशन कुठे होतं? टेस्ट ट्यूब मध्ये, आउटसाइड द बॉडी. म्हणजे काय? मेल मधून स्पर्म, फिमेल मधून ओवम बाहेर काढले जातात, ते एका टेस्ट ट्यूब मध्ये टाकले जातात आणि काय पोरांनो आउटसाइड बॉडीमध्ये म्हणजे बाहेरच्या साईडला काय फर्टिलायझेशन एकमेकांमध्ये मॅचअप करून टाकतात. ते एम्ब्रियो फॉर्म इम्प्लांटेड इन युटेरस ॲट अ राईट टाइम. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फिमेलचा जो युटेरसचा भाग आहे हा एंडोमेट्रियम वॉल वगैरे तयार करतो. करेक्ट टाइम की त्याला माहिती की आता इकडे जो आहे फर्टिलायझेशन होणार आहे आणि ओवम तिथे येऊन बसणार आहे, जे फर्टिलायझेशन झालेलं आहे, ह्या करेक्ट टाइमात काय होतं? बाहेर केलेलं फर्टिलायझेशन फिमेल मध्ये इन्सर्ट केलं जातं. हु नीड IVF? कोणाला गरज IVF ची? लेस स्पर्म काउंट इन मेल. मेल मध्ये जर का जो स्पर्मचा काउंट हा लेस असेल तर आता याचा काय प्रॉब्लेम आहे? पण मला सांगा, ज्यावेळेस वजायना मधून स्पर्म एंटर करता, मग युटेरस मध्ये जाता आणि मग ओव्हिडक्ट मध्ये बसता, सगळेच जाता का रे? तुम्हाला मी सांगितलं होतं गुरुवारच्या लेक्चरमध्ये, लाखोंमध्ये एंट्री करतात पण काहीतरी शेकडाभर 100-1 फक्त काय करतात? ते जो ओवम आहे त्याच्यावर जाऊन बसतात, बाकीचे काय मारले जातात. पण जर स्पर्मचा काउंटच लेस असेल तर तिथपर्यंत कोणी पोहोचणारच नाही, शर्यत हारून जाणार. शर्यत हारले म्हणजे काय? बेबी होणार नाही. दुसरं, ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट इन फिमेल. फिमेलचा जो ओव्हिडक्ट आहे जिथे ओवम येऊन वाट बघतो, तो ओव्हिडक्ट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो वाट बघणार नाही. इकडून स्पर्म किती पण गेले तर काही फायदा आहे का? प्रॉब्लेम आहे. ऑदर फर्टिलिटी प्रॉब्लेम किंवा फर्टिलिटी चांगली होत नसेल, हा एक प्रॉब्लेम आहे. हे सगळ्या प्रॉब्लेमवरचं एक शानदार असं सोल्युशन आहे IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. दादा ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहे ह्या चांगल्या आहेत का? हो पोरांनो, आता गोष्टी खूप ऍडव्हान्स गेलेल्या आहेत, काही इश्यू नाही, प्रॉब्लेम नाही बच्चा. सरोगसी. कोणाची गसी? सरोची गसी. सरोगसी बद्दल तुम्ही ऐकलेलं आहे, हिंदी पिक्चर की तरह. हिंदी पिक्चर में ये बहुत आता है, असं है रे. आज मी तुम्हाला ऍक्ट करून दाखवतो पूर्ण एखादा ऍक्ट, आणि लास्टला मी तुमच्या कमेंट्स पण वाचणार. कमेंट्स बाप रे बाप, कमेंट्स तुमच्या. चलो. सरोगसी यूज व्हेन वुमन ॲज इम्प्लांटेशन प्रॉब्लेम इन युटेरस. काय म्हणा, सरोगसी यूज होते कुठे? वुमन हॅज इम्प्लांटेशन म्हणजे त्यांचा युटेरस मध्ये, जो युटेरसचा भाग आहे जिथे एम्ब्रिओ तयार व्हायला जर का प्रॉब्लेम असेल तर अशा कंडिशन मध्ये केलं काय जातं? मेल मधून स्पर्म, फिमेल मधून ओवम बाहेर फर्टिलायझेशन केलं जातं आणि एक थर्ड फिमेल आहे तिला अप्रोच केलं जातं. तिला सांगितलं जातं की आमचं जे बाळ आहे हे फक्त तुला तुझ्या एम्ब्रिओ मध्ये इम्प्लांट करायचं आहे. एका राईट टाइमला, गुड टाइमला तिच्या पोटामध्ये ते जे काही यांचं फर्टिलायझेशन झालेलं आहे एम्ब्रिओ हा तिच्या पोटात फिट केला जातो आणि ती 9 महिने त्या बाळाला वाढवते. महत्वाची गोष्ट, ह्या फिमेलचा आणि मेलचा कधी फिजिकल कॉन्टॅक्ट येत नाही. फर्टिलायझेशन बाळ जे असेल ह्या दोघांतच असेल, जे कपल आहेत, फक्त तिच्या पोटात वाढ होत नाही, त्या बाळाची प्रॉब्लेम आहे युटेरस मध्ये, म्हणून ते फक्त हिच्या पोटात वाढवते. जे तुम्ही बऱ्याच मूवीज मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. सरोगसी. कोणाची गसी? सरोची गसी. कसं होईल दादा? बघा, कलेक्ट oocyte फ्रॉम बायोलॉजिकल मदर. आईमधून काय oocytes घेतले जातील? फर्टिलाइज विथ हजबंड स्पर्म इन टेस्ट ट्यूब. जे काही मेल आहे त्यांच्यात जे काही स्पर्म आहे त्यांच्या दोघांचं फर्टिलायझेशन कुठे केलं जाईल? टेस्ट ट्यूब मध्ये केलं जातील. मग एम्ब्रिओ फॉर्म होईल, इम्प्लांट केलं जाईल कुठे? सरोगेट मदर, जी दुसरी आई आहे जी बाळाला वाढवणार आहे लहानसं, तिला. 5वां, बेबी फॉर्म. गुड न्यूज, आप पापा हो गई, आप माँ हो गई, ऐसा आएगा वो. स्पर्म बँक, जशी ब्लड बँक आहे पुरांनो, स्पर्म बँक बी बरं. काय याच्यामध्ये? व्हॉट इज अ स्पर्म बँक? सिमिलर कन्सेप्ट टू ब्लड बँक. जसं मी तुम्हाला सांगितलं, ब्लड बँक सारखीच एक कन्सेप्ट आहे. सिमेन कलेक्टेड फ्रॉम हेल्दी पर्सन. जो हेल्दी आहे
त्याच्याकडून सिमेन घेतलं जातं. स्टोअर फॉर यूज बाय चाइल्डलेस कपल, हे स्टोअर करून ठेवलं जातं की असे काही कपल आहे ज्यांना बाळ होत नाहीये, मेलच्या स्पर्म मध्ये काही प्रॉब्लेम आहे, तर ह्याचा वापर ते करू शकतात. प्रोसेस कशी बघा, मेन अंडरगो फिजिकल अँड मेडिकल चेकअप, प्रॉपर पद्धतीचं मेडिकल फिजिकल चेकअप केलं जातं की तो खरंच योग्य आहे का, स्ट्रॉंग आहे का, नाही तर समजावं याच्या स्पर्म मध्ये प्रॉब्लेम आहे, तसं चालत नाही. प्रॉपर पद्धतीने चेकअप केलं जातं. सिमेन कलेक्टेड अँड स्टोअर इन स्पर्म बँक, जे काही सिमेन आहे मेल मधलं हे काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं, स्टोअर केलं जातं. पोरांनो, हे जे स्पर्म बँक असते त्याच्यात लाखो करोडोंचा खर्च लागतो त्याला स्टोअर करण्यासाठी, ही खूप डेंजर गोष्ट आहे. यूज फॉर कपल विथ अ स्पर्म प्रॉब्लेम, ज्या कपलला म्हणजे ज्या मेलला स्पर्मचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी यूज करू शकतात ते स्पर्म बँकचा. आता याच्यामध्ये पण मेलचा जो दुसरा मेल आहे त्याचा आणि इकडच्या कपल मधल्या फिमेलचा फिजिकल कॉन्टॅक्ट येत नाही. बरं, मग दादा उद्या उठून तो बोलला हे तर माझं पोरग आहे, असं चालत नाही का? त्याला पण माहित नाहीये की स्पर्म कोणाला डोनेट केलेले आहे, आणि जे कपल आहे ज्यांनी स्पर्म घेतलेले आहे त्यांना पण माहित नसतं की कोणाचे स्पर्म आहे. ही पूर्णपणे गुप्त पद्धतीची प्रोसेस आहे स्पर्म बँक. नेक्स्ट, व्हॉट आर ट्विन्स. बऱ्याच लोकांना हवं असतं, नाही आमचं तर जुळच पाहिजे, आम्हाला जुळेच पाहिजे, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं. एकाने काम भागत नाही. पण तुम्हाला बघितलंय, एक मुलगा होण्यासाठी किती कष्ट आहे, 2 होण्यासाठी बाबा रे नाईलाज. बरं, ट्विन्स मध्ये बऱ्याच वेळा आपल्याला एक कल्पना असते की दादा ते कोणी होतं, इकडं मारलं का त्याला पण लागतं, असं कधी होतं का? या बऱ्याच गोष्टी आपण बघणार आहे. जे जॉईंट्स असतात काहींना, ते कधी होता त्या बघायचं आपल्याला. बघा, व्हॉट आर ट्विन्स. 2 एम्ब्रियोज डेव्हलप सायमल्टेनियसली इन सेम युटेरस. युटेरस मध्ये 2 वेगवेगळे एम्ब्रियो तयार होता एकाच वेळी. 2 ऑफस्प्रिंग डिलिव्हर सायमल्टेनियसली. 2 ऑफस्प्रिंग जे कॅरेक्टरिस्टिक्स XY XX या एकाच वेळी दोघी एम्ब्रियो मध्ये जातात, म्हणून 2 वेगवेगळे मुलं जे बाळ हे तयार होता. तुमच्या शाळेमध्ये कोणी आहे का, किंवा आपल्या जे बॅच आहे त्याच्यामध्ये कोणी जुळा आहे का? कधी कधी असं पण असतं, एक भाऊ एक बहीण असता, दोघी भाऊ दोघी बहीण, व्हॉट एव्हर, कुठली कंडिशन काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, मोनोझायगॉटिक ट्विन्स. पहिले कोणते? मोनोझायगॉटिक ट्विन्स फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रियो. एकाच एम्ब्रियो पासून तयार होतात ते, म्हणजे एकच एम्ब्रियो त्याच्यातच दोघी बाळांची वाढ होणार. विथिन 8 डेज, 8 दिवसांमध्ये, म्हणजे एकदा का स्पर्म जे आहेत आपले कर्ण अर्जुन हे भेटले ओवम मध्ये की झायगॉटचं फॉर्म होतं, विथिन 8 दिवसांमध्ये एम्ब्रियोचं फॉर्मेशन होतं. एम्ब्रियो सेल डिवाइड, जो एम्ब्रियो आहे हा डिवाइड होतो 2 ग्रुपमध्ये. ह्या 2 ग्रुप सेपरेटली एम्ब्रियोचा डेव्हलप होतो. जेनेटिकली हे एक्झॅक्ट सिमिलर असतात, जे एकमेकांसारखे दिसतात त्यांना म्हणायचं मोनोझायगॉटिक ट्विन्स. आता माझ्या पोरांना समजलं असेल, जे ट्विन्स एकदम एकसारखे दिसतात त्यांच्यामध्ये एम्ब्रियो एकच असतो, एकाच एम्ब्रियोमध्ये त्यांची वाढ होते. सेम अपिअरन्स सेम असतात, ते सेम जेंडर असू शकतं. म्हणजे काय, मुलं असतील तर दोघी मुलं, मुली असतील तर दोघी मुली. कुठे? मोनोझायगॉटिक ट्विन्स. कुठे रे पोरांनो? मोनोझायगॉटिक ट्विन्स. कोणतं रे पोरांनो? मोनोझायगॉटिक ट्विन्स. दुसरं डायझायगॉटिक ट्विन्स. कोणतं रे पोरांनो? डायझायगॉटिक ट्विन्स. 2 oocytes रिलीज फ्रॉम ओव्हरी. 2 oocytes रिलीज होतात ओव्हरी मधून. 2 सेपरेट स्पर्म फर्टिलाइज 2 eggs. म्हणजे काय बघा, 2 oocytes रिलीज होतात. जनरली काय होतं, ओव्हिडक्ट मध्ये एकच ओवम येऊन बसतो, इथे काय 2 येऊन बसतात, एक वेगळा एक वेगळा. 2 सेपरेट स्पर्म फर्टिलाइज होता. ऑब्वियस आहे, काही स्पर्म आधे इधर जाओ आधे इधर आओ, बाकी मेरे साथ आओ. बरोबर आहे का नाही? बघितला का तुम्ही तो मूवी, आपला कोणता मूवी तो असो, कोणताही मूवी असो, म्हणजे अर्धे एका ओमला जा, अर्धे एका ओमला जा, असा स्पर्म हल्ला करता, एक इकडे फर्टिलाइज एक तिकडे फर्टिलाइज, असं फर्टिलायझेशन होणार. 2 एम्ब्रियो सेपरेटली तयार होता. जर एक ओवम असेल, एक स्पर्म गेला तर एक एम्ब्रियो. जर 2 ओवम म्हणजे oocytes असतील, 2 वेगवेगळे स्पर्म गेले तर 2 वेगवेगळे एम्ब्रियो तयार होणार. जेनेटिकली डिफरंट असतं हे एकमेकांसारखेच दिसतील असं काही नाही, नॉर्मल थोडेफार, पण बाकी ते वेगवेगळे असतात. मे बी दे आर डिफरंट जेंडर, म्हणजे होऊ शकतं एक मुलगा एक मुलगी राहू शकते, किंवा दोघी मुलं दोघी मुली असं पण राहू शकतं, पण डिफरंट जेंडरचे सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात. कोजॉइंट ट्विन्स म्हणजे काय? मोनोझायगॉटिक ट्विन्स स्पेशल केस. म्हणजे मोनोझायगॉटिक ट्विन्स सारखेच असणारे, एकच एम्ब्रियो असणार यांच्यामध्ये, पण यांच्यात अजून काही बदल. काय?
एम्ब्रियो डिवाइड आफ्टर 8 डेज. एम्ब्रियो जो आहे हा डिवाइड होतो 8 दिवसांनंतर. लेट डिव्हिजन होतं एम्ब्रियोचं. ट्विन्स बॉन्ड विथ सम बॉडी पार्ट जॉईंट. मग ज्यावेळेस एम्ब्रियोमध्ये बाळांची वाढ होते ना, त्यांचे सेल एकमेकांना जॉईंटली वाढतात, ग्रो होतात, मग ते एकमेकांना जॉईंट निघतात. सम ऑर्गन आर कॉमन. त्यांचे काही ऑर्गन्स हे कॉमन असतात. तुम्ही व्हायरल युट्यूब इन्स्टाला जर का बघितलं ते एक आय थिंक इकडचे पंजाब साईडचे कोणीतरी 2 भाऊ आहेत, तर त्यांचे जॉईंट्स आहेत पूर्णपणे असे ते. सो त्या केस आहेत ती आहे मोनोझायगोटिक ट्विन्स. स्पेशल केस आहे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इम्पॉर्टंट आहे. जसं पोरांनो हेल्थ इम्पॉर्टंट आहे, जिमला जाता कोणी किंवा कोणी रनिंग करतं, बऱ्याच गोष्टी. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ पण खूप इम्पॉर्टंट आहे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय? फिजिकल, मेंटल आणि सोशल स्ट्रॉंगनेस इज इक्वल टू हेल्थ. हेल्थ काय फक्त फिजिकलच नाहीये, तर मेंटल आणि सोशल स्ट्रॉंगनेस ही सुद्धा तुमची हेल्थ आहे. वाय लॅक ऑफ अवेअरनेस इन इंडिया. भारतामध्ये ह्या गोष्टीचा बराच अवेअरनेस आहे. पहिली गोष्ट तर लाज खूप वाटते. आपले लोक बिंदासपणे बोलत नाही. एज कम्युनिकेशन गॅप. म्हणजे मी अजूनही मला आठवते की हे जे सिलेबसमध्ये, हे सिलेबस मलाही होतच की राजा. आमच्या वेळेस तर डायरेक्ट स्किप. म्हणजे हे चॅप्टर ज्यावेळेस सुरुवात होऊन गेलं तर कसं आहे, बरेच मुलं याच्यासाठी अरे शिकू द्या मॅडम, असा असा प्रश्न विचारू ना आम्ही, असे असतं. काही जण की ज्यांना काही माहितीच नाहीये ते अरे यार याच्यातून काहीतरी शिकायला भेटेल आपल्याला, पण नाही. आमच्याकडे हे टॉपिक आले, हा हे 2 टॉपिक तर तुमचे झालेले असतील स्किप. अरे हे क्या बात आहे बे, नया है वह, असं गोष्टी होत्या. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला भेटतंय देवाच्या कृपेने चांगल्या गोष्टी, तर शिका. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो, बरेच शिक्षक सुद्धा आहे जे आपल्या नोट्स प्रेफर करतात. सायन्सवाल्याच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन आहेत, लेक्चर्स पण बघतात. जस्ट इमॅजिन करा जर का एखाद्या टीचर्स लोकांना ह्या गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट वाटत असतील बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने, तुमच्यासाठी किती महत्वाचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, मला वाटतं की इथे मुलगा फक्त शिकायला नाही येत, तर मजेदार पद्धतीने शिकायला येतो. आणि ज्या गोष्टीत मजा आहे त्या गोष्टीत ऑटोमॅटिकली इंटरेस्ट येतो आणि आपल्याला चांगले मार्क्स पडतात 100%. बघा आता लॅक ऑफ अवेअरनेस काय इंडियामध्ये. सोशल कस्टम अँड ट्रॅडिशन. वेगवेगळ्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहे आपल्या देशामध्ये. जसं की एक मेन्स्ट्रुअल सायकलची मी तुम्हाला सांगितले की बऱ्याच वेळामध्ये बऱ्याच गोष्टींपासून मुलींना त्यावेळेस लांब ठेवलं जातं. त्या दिवसांमध्ये कोणाला टच करू दिलं जात नाही, पाणी शिंपडलं जातं. बघा हायजीन मेंटेन करणं बरोबर आहे की जे ब्लिडिंग जात असतं ते चांगलं नाही राहत पोरांनो, की ते जे आहे इकडून तिकडे संसर्ग होतो, म्हणजे एखादा आजारी पडू शकतो त्या गोष्टीमुळे, मान्य आहे. पण ते खूप जुना काळ होता. आता त्यावेळेवर प्रॉपर सोल्युशन आलेले आहे. ते काय असं लगेच संसर्ग होणार नाही, अशा गोष्टी आहेत. खूप टेक्नॉलॉजी पुढे गेलेल्या आहेत. पण असो, लिटरसी, शायनेस, इनडिफरन्स टुवर्ड्स वुमन्स हेल्थ, म्हणजे महिलांच्या जे हेल्थ आहे त्या गोष्टीकडे खूप साधारणपणे गोष्टी बघितल्या जातं. अजूनही गावाखेड्यांमध्ये ह्या गोष्टी रूढी परंपरा चालत आलेल्या आहे. मला आठवतंय मी सोशल मीडियावर एक व्हिडिओ बघितलेला की कुठल्या तरी राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर त्यावेळेस ज्यावेळेस मुलींना पिरियड्स म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल यायला सुरुवात होते ना, तर तिथे त्या मुलीला प्रॉपर सजवलं जातं, पूजा केली जाते तिची, तिला गुड ट्रीटमेंट देतात, तिला खूप चांगला मेसेज होता. बिकॉज ऑब्व्हियस रे, ते 14 ते 17 वर्ष काय समजतं त्या पोरींना. त्या वयामध्ये त्यांना मस्त छान ट्रीटमेंट देतात, जेणेकरून काय होतं की त्यांना भारी वाटतं, म्हणजे सगळ्या गोष्टी छान वाटतात त्यांना. सो अशा बऱ्याच काही ठिकाणी चांगल्या परंपरा आहे, काही ठिकाणी अशा पण आहेत. होप सो. पण ही आपली जेनझी जनरेशन आहे. तुमची आमची जनरेशन फार वेगळी नाहीये, पण तुम्ही जरा जास्त जेन्सी ऍडव्हान्स. वुमन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, मेन्स्ट्रुअल सायकल रिलेटेड ओव्हरऑल हेल्थ. जी वुमनची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ त्याच्यात कसली कसली काळजी घेतली पाहिजे. पहिलं मेन्स्ट्रुअल सायकल रिलेटेड जे आहेत त्या चांगल्या काळजी घेतली पाहिजे. वुमन वर्किंग आउटडोर ऑल डे, जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्या महिला आहेत ह्या बरेच बाहेर प्रवास करतात, काम करतात, अशा कामाच्या ठिकाणी त्यांनी बऱ्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. ब्लिडिंग ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल, खूप ब्लिडिंग होतं मेन्स्ट्रुअल सायकल असताना, त्याची काळजी घेतली पाहिजे. मस्ट मेंटेन अ क्लीनलेस ऑफ अ जेंटल्स. जे काही आपले एक्सटर्नल जेनिटल ऑर्गन आहेत, समजून तुम्हाला काही ऑर्गन्स महत्वाचे, त्यांची मेंटेन काळजी घेतलं इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रॉब्लेम येऊ शकतात, मोठे मोठे आजार होतात याच्यामुळे. मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणते कोणते इश्यूज मेनला येऊ शकतात. मस्ट मेंटेन अँड क्लीननेस ऑफ जेनिटेलिया. जे एक्सटर्नल जेनिटेलिया ऑर्गन्स आहेत ते क्लीन ठेवले पाहिजे, स्वच्छ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रॉब्लेम कॅन ऑकर इन मेन टू. रिप्रोडक्शनचे जे प्रॉब्लेम आहे फक्त फिमेलला नाही, मेलला सुद्धा येऊ शकतात. हो, फिमेलला जरा जास्त लेवलला येतात ॲज कम्पेअर टू मेलला. डिसीज काय काय, सायफिल्स एक बॅक्टेरिया इश्यू आहे. याच्यामध्ये काय होऊ शकतं, तुम्हाला जर का बॉडीवरती पूर्ण पॅचेस, रॅशेस,
ताप येत असेल, जॉईंटमध्ये दुखत असेल, इन्फ्लामेशन असेल, पोरांनो प्रॉब्लेम तो हे दया, कुछ तो गडबड हे. गोनेरिया, कोणाची रिया, गोनेची रिया, बॅक्टेरिया कॉज याच्यामध्ये. बर्निंग युरिनेशन म्हणजे वॉशरूम करताना बर्निंग होणं. त्याच्यानंतर पूस डिस्चार्ज, या वेगवेगळ्या गोष्टी. इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, ॲनस, थ्रोट, आईज, या ठिकाणी बऱ्याच पद्धतीचा त्रास होणे किंवा वॉशरूम करताना त्रास होणे किंवा अदर थिंग, त्या एक्सटर्नल ऑर्गनच्या रिलेटेड काही ना काही त्रास होणे. हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा भाग आहे. ही जी हेल्थ आहे तुम्हाला त्रास देऊ शकते. पॉप्युलेशन एक्सप्लोजन, दिवसेंदिवस भारतामध्ये हम एक हमारे अनेकचा नारा दिला जातोय. दिवसेंदिवस पॉप्युलेशन वाढत जाते, पॉप्युलेशन वाढत जाते. याच्यामुळे प्रॉब्लेम येत आहे. काय? फास्ट पॉप्युलेशन ग्रोथमुळे आपल्याला प्रॉब्लेम फेस करायला लागतात, लाईक अनएम्प्लॉयमेंट. एवढे लोक होऊन गेलेले आहेत की अनएम्प्लॉयमेंट, जॉब्स नाही राहिलेले आहेत लोकांना. डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम, इन्क्रीजिंग लोन, स्ट्रेस, नॅचरल रिसोर्सेस, बऱ्याच गोष्टी कमतरता बसायला लागली. मला सांगा, एक गाव होतं पहिले, 50-100 लोक होते. गावातलं पाणी पुरत होतं, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, फॅसिलिटीज कमी लागत होत्या. त्या 50 500-1000 लोक झाले. मॅनेज कसं करणार? म्हणजे आज आपल्या देशामध्ये जे काही एवढे लोक आहे, पोलिसांची संख्या कमी, एवढी 3-4 जर का आपली पब्लिक आहे की ज्याच्यामध्ये डॉक्टरची संख्या कमी आहे, म्हणजे पॉप्युलेशन खूप वाढलंय. मी तर म्हणतो काही दिवसांनी नियम आणला पाहिजे की बाबा रे 2 वर्ष थांबा. मला असं वाटतं हे जेनझी लोक काहीतरी काम करू शकता याच्यावरती. कदाचित तुम्ही जर थांबशाल, कारण याच्या अगोदर एका घरामध्ये 10-10, अरे बापरे, म्हणजे एक मोठं जे आहे ते त्याच्यात आईचं बाळंतन करतो. अरे डेंजर. पूर्वी खरंच असं होतं पोरांनो, खूप डेंजर परंपरा होत्या आणि याच्यामुळे पॉप्युलेशन दिवसेंदिवस वाढत आहे. अशा बऱ्याच गोष्टी होतात. आणि आता तुमचे काही महत्वाचे प्रश्न होते. सो आता काही मुलांच्या कमेंट आपण वाचूया. कमेंट्स, मोबाईल घ्या. गौतम दादा आता मोबाईल, अरे. तर तुमच्या कमेंट्स ज्या आहेत कालच्या ह्या खूप छान होत्या. आणि तुम्हाला सांगतो पोरांनो, ॲक्च्युली तुम्हाला विशेष वाटेल, अरे दादा आज अचानक कसं काय कमेंट वाचतोय. प्रॉब्लेम झाला असा पोरांनो, आपले जे धुरंधर एडिटर आहेत आपले गौतम दादा, चॅटमध्ये टाका तुम्ही गौतम दादा. यांनी काय केलं पोरांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना, हा चुकूनच एडिट करताना डिलीट करून टाकला. तुमच्या माहितीसाठी 1-30 तासाचा जो आपला व्हिडिओ आहे पोरांनो, हा डिलीट झाल्यानंतर किती मोठा त्रास आहे हा. असो, अरे अरे अरे, ॲड लग गई. ॲड नाही बघायची आपल्याला कमेंट बघायची आहे. ॲड पूर्ण बघता ना पोरांनो तुम्ही, ॲड पूर्ण बघायच्या. हां, तर एक कमेंट केलेली आपली, आपल्या यांचं नाव काय आहे, मला चेक करू द्या. प्रणव जाधव काय म्हणतो माहिती आहे का? मी प्रणव जाधव, माझा सायन्सवाला दादा. अगडबगड सायन्सचा विषय तुझ्यामुळे सोपा वाटू लागतो. तू शिकवायला बसलास की दादा अभ्यासाचा सगळा ताण पळतो. न्यूटनचे नियम असोत किंवा असो केमिस्ट्रीचे फॉर्म्युले, तुझ्या भारी ट्रिक्समुळे दादा मनातले सगळे डाऊट्स फिट झाले. हसत खेळत सायन्सची जादू रोजच मला तू दाखवतोस. माझा गॉडफादर बनून दादा मनातल्या भीतीचं भूत पळवतोस. थँक्यू दादा, एवढ्या प्रेमाने सायन्सचा प्रत्येक धडा शिकवण्यासाठी. माझा छोट्याशा जगात तूच आहेस सगळ्यात बेस्ट आणि ग्रेट सायंटिस्ट. खूप खूप थँक्यू. ॲक्च्युली तुझी ही जी कमेंट आहे प्रणव जाधव, बरोबर की नाही? आजच्या लेक्चरला आलाय का नाही प्रणव जाधव? कमेंट कर. तर तुझी ही कमेंट गावावरून आईने बघितली, तिने स्क्रीनशॉट काढला, तुम्हाला खोटं वाटेल, स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला टाकला आणि ती बघ एका मुलाने कमेंट केली, त्याला रिप्लाय दे. सो त्यामुळे खास आईसाठी मी हा मेसेज वाचला आणि मी तुला कमेंट केली. तसं टीमने पण तुला रिप्लाय दिला असेल, आतापर्यंत नसेल दिला तर त्याला तुम्ही दादाकडून रिप्लाय द्या. आणि खरंच खूप छान वाटतं. फक्त एवढंच म्हणजे गॉडफादर वगैरे काही नाही, आपले गॉडफादर हे आपले फक्त फादर. हां, आणि आजकाल ना मुलांमध्ये ट्रेंड झालेला आहे रे, की पहिले ना आम्ही असं पप्पा म्हणायचो किंवा बाबा म्हणायचो, आता फादर म्हणतो. ते चांगलं आहे, इट्स ओके की ते फादर तर इंग्लिशमध्ये ना दादा, पण ते रिस्पेक्टफुल नाही वाटत. आपलं मराठीमध्ये बाबा, वडील किंवा आपलं पप्पा ॲटलिस्ट तेवढं म्हणायचं, ते छान वाटतं पोरांनो. नेक्स्ट आहे वैशालीने मेसेज केला आहे, दादा खरंच लेक्चर तर छान असतं, पण तू जे समजून सांगतोस ना तसं तर आम्हाला स्कूलला पण नाही समजून सांगत. थँक्स दादा ऑल लेक्चरसाठी. अरे वा, मी तुम्हाला म्हटलं पोरांनो की याच्यात आपण कोणाला नावं नाही ठेवत आहे कुठल्या स्कूलला. स्कूलचे टीचर्स हे सगळ्यात बेस्ट टीचर्स आहेत.
हे तुम्हाला खूप नंतर समजेल की आपल्या शाळेतले जे शिक्षक आहे ना हे खरंच खूप छान आहे. म्हणजे आजकाल पेपर फुटी होते, आमच्या वेळेस आहे ना पोरं फुटी व्हायचे, पोरांना तुडवला जायचा, मारला जायचा शिक्षकांकडून, पण खूप प्रेम राहायचं. आपल्या शाळेतले शिक्षक आहे ना त्यांना नेहमी असं वाटतं की आमचा विद्यार्थी ना खूप मोठा व्हावा, आमच्यापेक्षा मोठा व्हावा. आणि आपल्या शाळेतले शिक्षक हे ना जणू काही आपल्या मोठ्या आईवडिलांसारखेच वागतात आपल्यासोबत. मला माहिती आहे तुम्हाला नाही रे दादा, तुला काय माहिती, आमच्या मॅडमले काट खाता आमच्यावरती, माझ्यावरच डोळा धरून बसता, मुद्दाम मलाच बोलता, ह्या सगळ्या गोष्टी या आमच्यासोबत पण झालेल्या आहेत. तुम्हाला सांगेल कधीतरी मी, तुमच्या दादाने पण बऱ्याच गोष्टी केल्या शाळेमध्ये. असो, त्यानंतर एक आहे विधिता, विदिता नाव आहे आय थिंक तुझं. तुम्ही जे रिपीट करता ना त्यामुळे ते डोक्यात फिट होते, त्यामुळे रिव्हिजन करण्याची गरज नाही. थँक्यू. हो, आणि ही गोष्ट सवय का लागली माहितीये का, मला वाटायचं रे पहिले की कदाचित मी खूप जास्त रिपीट करतोय, तुम्हाला बोर तर नाही होणार ना, कारण की ही गोष्ट मी मुद्दाम नाही करत रे, मला सवय होऊन गेली त्या गोष्टीची. बिकॉज ऑफलाईनला शिकवायचो ना, तर बघा पोरांनो कसं असतं ना, मी कितीही चांगलं शिकवले, ते कितीही कोणता शिक्षक कितीही हुशार असेल, तो कितीही चांगलं शिकवलं ना काही मॅटर नाही करत. त्याच्या मुलांनी जर का चांगला अभ्यास केला नाही, लक्ष दिलं नाही, तर लक्ष कधी लागेल, जेव्हा त्या मुलांना त्या गोष्टीचा मजा येईल. त्यामुळे मी त्या गोष्टी रिपीट इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करतो. प्रणवने परत एक छान कमेंट टाकलेली आहे. मी प्रणव जाधव, माझा मार्गदर्शक दादा, पुस्तकातले ते अवघड शब्द तू किती सोपे करून सांगतोस, माझ्या छोट्या छोट्या प्रश्नांनाही तू किती मनापासून उत्तर देतोस, माझ्यापेक्षा तुझं अभ्यासाचं काम जास्त तरीही वेळात वेळ काढून मला शिकवतोस, तुला जमणारच हा विश्वास देऊन माझा प्रत्येक पाया पक्का करतोस, सायन्सचे धडे तर शिकवतोस तू, पण सोबत जगण्याचे धडेही देतोस, माझ्या प्रत्येक लहान यशामध्ये तूच माझा खरा हिरो असतोस, कधी ओरडतोस तर कधी पाठीवर हात ठेवतोस, दादा तू फक्त भाऊ नाहीस, माझा गुरु, माझा मार्गदर्शक आहे. थँक्यू दादा, माझ्या पाठीशी नेहमी असण्यासाठी. बाकी काही बोलला ते सगळं तर छानच आहे, पण तू ज्यावेळेस बोलला ना तू माझा फक्त भाऊ नाही म्हणून मोठा भावासारखी तुम्ही जी उपमा देता ना, ही खरं खूप मोठी गोष्ट आहे रे. की ऑफलाईनला जेवढं प्रेम मिळतं ना, जेव्हा ऑनलाईनला पण तेवढंच मिळतं ना, ते खूप, मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. जेव्हा आपण गणपती बाप्पाकडे जातो की खरंच कधी कधी वाटतं की खरंच मी एवढं डिझर्व करतो का मुलांचं प्रेम, आणि लाजवाब आहेत तुम्ही. अजून कोणी, बाळासाहेब पाटील, ॲक्च्युली हे मे बी त्याच्या वडिलांचं वगैरे नाव असून त्यांच्या आयडीवरून तो कदाचित बघत असेल आपला स्टुडंट. पुस्तकातलं विज्ञान सोपं करून दाखवणारे, अवघड धडे ही हसत खेळत समजवणारे, विद्यार्थ्यांच्या यशासाठी अहोरात्र झटणारे आमचे प्रेरणास्थान सायन्सवाला दादा. छान, व्हेरी गुड. त्याच्यानंतर जळगाववरून सुद्धा आहे. बाप रे, संतोष, अरे म्हणजे आपला हा नाही, कल्याणी आहे. कल्याणी काय म्हणतेस? कल्याणीची कमेंट या अगोदर पण वाचलेली, जसं की मी छान एकदा कविता केलेली तू. दादा उत्तम गोष्ट होती, आज तुमच्याबद्दल लिहिते. कल्याणी आता दादा सायन्सवाला दादाबद्दल काय लिहिते? रात्र 2 वाजेपर्यंत दिवा जाळतो, कारण एक दादा विद्यार्थ्यांसाठी नोट्स लिहितो, नापासाला पास करणारा, स्वप्नांना पंख देणारा सायन्सवाला दादा जगात सर्वोत्तम शिक्षक भासतो. खूप खूप थँक्यू दादा, खरंच खूप रिस्पेक्ट वाटतो तुमच्याबद्दल. आम्हाला शिकण्याची तळमळ खूप काही शिकून जाते. मी देवाला एकच मागेन, हे देवा तुझे उपकार खूप खूप आहेत की तू गरिबांच्या विद्यार्थ्यांचा विचार करणारा, तळमळीने शिकवणारा गुरु सायन्सवाला दादा आम्हाला दिला. गुरु वगैरे काही नाही आहे, मी तुमचा फक्त आणि फक्त दादा आहे, आणि माझ्या परीने जे जे काही शक्य आहे ते तुमच्यापर्यंत करण्याचा मी प्रयत्न करतो. आजही ऑलमोस्ट आता रात्रीचे 11:30-12 होऊन गेलेले आहेत, आणि अजूनही व्हिडिओ येईल, व्हिडिओ लेक्चर शूट होईल, आणि त्यानंतर जेवण करून आपण झोपणार आहे. असो, बट कोणासाठी? हे खास माझ्या पोरांसाठी, आणि मला आवडते ह्या गोष्टी. बाकी मग आपल्या शिवराजची कमेंट तर रोज असतेच. बरेच मुलं आहेत, सॉरी आता सगळ्यांच्या कमेंट वाचता अवघड आहे, कारण की तुम्ही खूप साऱ्या कमेंट केल्या, पण खूप खूप छान. तुमच्या कमेंट ह्या मला आवडतात, आणि ह्या कमेंट मला आवडतात म्हणण्यापेक्षा तुम्हाला खरं सांगू का, ह्या युट्यूबच्या कमेंट ह्या वाचणं कसं असतं ना, मी तुम्हाला सांगितलं मागे पण, मी ऑलमोस्ट ऑफिसवरून 1.5 ते 2 तासाचं ट्रॅव्हलिंग करतो. तर ह्या वेळेमध्ये ना मी आपल्या लेक्चरच्या कमेंट्स वाचत असतो, आणि ज्यावेळेस मी त्या कमेंट वाचतो ना त्यावेळेस ते मला असं खूप छान फील करून देतो की हो यार, ज्यांच्यासाठी किंवा ज्यांच्यामुळे मी आज लेक्चर करतो आहे, ज्यांना आवडावं, ज्यांना समजावं, ज्यांना मदत व्हावी, माझ्याकडे ज्या काही गोष्टी ना त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या, त्या मुलांच्या कमेंट ज्यावेळेस मी ऐकतो ना त्यावेळेस मला छान वाटतं. परत मला उभारी भरते की नाही, अजून काहीतरी चांगलं करायचं दादा तुला मुलांसाठी. आणि त्यात अजून एक प्रश्न होता की दादा तुझं लग्न झालंय का? तर हो, माझं लग्न झालेलं आहे, आणि मला 2 पोरं पण आहे.
एक झोपलाय पण पिंट्या जागा. पिंट्या बच्चा आजा इधर. अरे पोरांना बघायचंय राव तुला, असं काय करतो, ये चल इकडे. लाजतो पोरांना, तू लाजतोय, ते येत नाही. पिंट्याला आणणार. तो काय म्हणतो पोरांना, तो म्हणतो 20,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर येणार म्हणतो तो. पिंट्या बच्चा 20,000 सबस्क्रायबरला येणार, हा तेव्हा येणार म्हणतो. अरे तर हो, दादाचं लग्न झालेलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही अभ्यासावर फोकस करा, कारण की आपला लक्ष आता फक्त सायन्सवाला दादावर लक्ष. थँक्यू सो मच, बाय बाय. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत मजा करा, मस्ती करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. थँक्यू सो मच.